कुरुंदवाड इथल्या हजारो युवकांच्या दिवसाची सुरुवात माव्यानंच होतीये. इथल्या प्रत्येक टपरीवर मावा अगदी सहज उपलब्ध होतोय. दरम्यान राज्यात बंदी असताना देखील कुरुंदवाडमध्ये गुटखा माव्याची राजरोसपणे विक्री केली जाते. येथील शहर मावा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथील मावा दररोज 22 गावात पोहोच केला जातो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पोलिसांना या प्रकारची माहिती असूनही मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई न करता किरकोळ विक्रेत्यांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई शहरातील मावा गुटखा बंद करण्यासाठी की केवळ वरिष्ठांना कारवाई दाखवण्यासाठी असा प्रश्न नागरिकातून केला जातोय. राज्य सरकारनं राज्यातील गुटखा मावा उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवरही बंदी घातली आहे. मात्र कर्नाटकामधून शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करत असताना अनेकदा सापडलंय. इतकेच नव्हे तर मावा उत्पादनासाठी कुरुंदवाड शहर प्रसिद्ध आहे. दररोज कुरुंदवाड शहरातून सुमारे 22 गावांना मावा पुरवठा केला जातो. मावा नेण्यासाठी सकाळी 6 पासून लोकांची गर्दी असते. मात्र याकडे येथील पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पकडून कारवाईचा डांगोरा पिटतायत. शहरातील मावा गुटखा बंद करायचाच असेल तर माव्याचं उत्पादन करणाऱ्या, गुटखा साठवणूक करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.